एका पद्धती त्याच्याप्रमाणे इथे रचना केलेली आहे. त्याला फ्लॅश बॅक आपण म्हणतो. फ्लॅश बॅक म्हणजे शेवटचा प्रसंग घडला इथे जायचं आणि मग मागं 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 जायचं. तसा शेवटचा प्रसंग घडलेली ही जागा. अयोध्या नगरी नंतर 3 वेळा पूर्ण रिकामी झालेली आहे. आणि त्या नगरीला 3 वेळा सगळ्या नागरिकांसह मोक्षाला नेलेलं. तिसऱ्यांदा रामाच्या वेळेला सगळे लोक आले. त्याच्या आधी एकदा आपल्या उपवासाचे जे एकादशीचे उपास त्या जोरावर बसल्यावर आपण तपशीलवार सांगितलं. तिसऱ्यांदा रामाने जेव्हा अवतार कार्य संपवायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी शरयू नदी ही जी रामायणाची प्रमुख नदी आहे त्या नदीच्या काठी जायचं ठरवलं. म्हणजे मी आता जातोय आणि हे अंतिम माझं दर्शन तुम्ही घ्या सगळे. तेव्हा त्याचे भाऊ म्हणजे नाही आम्ही पण तुझ्याबरोबर येणार. नागरिकांना कळलं तेव्हा नागरिक म्हणजे आम्ही पण तुमच्याकडे येणार. म्हणजे सगळे अयोध्येतले नागरिक राम त्यांचे बंधू जवळचे सगळे हे सगळेजण रामांच्या बरोबर या घाटावर आले. गुप्तार घाट याचं खरं नाव गुप्त हरी घाट. हरी ज्या ठिकाणी गुप्त आला तिथला घाट, पण नंतर अपभ्रंशकर गुप्तार याला काही अर्थ नाही. गुप्त हरी घाट असं याचं खरं संस्कृत नाव आहे. तर इथं राम आले आणि एखादी साखरेची बाहुली आपण केली आणि ती पाण्यात बुडवली तर अशी पुढे सरकायला लागत. तर पुढे शेवटच्या टोकापर्यंत नेईपर्यंत त्या बाहुलीचं काय होईल तसे रामाने आपल्या शरीराला विरघळून टाकले. कारण हे शरीर आपल्यासारखं त्यांचं शरीर नव्हतं. ते पंचमहाभूतिक शरीर नव्हतं. रामकृष्णांचा रंग शरीराचं निळसर दाखवतात. त्याचं कारण असं ते दिसायला फक्त आपल्यासारखं त्यांनी रूप घेतलं होतं, पण मुळात ते चैतन्याचा गोळा होता. म्हणून ते दोन्हीचे रंग निळे दाखवतात. हा निळा भासमान रंग आहे. आकाशाचा निळा रंग आहे पण तो खरा रंग नाही आहे. आकाशात गेलं तर तो निळा रंग आपल्याला कधीच सापडणार नाही. म्हणून त्यांनी दोघांनी दिसताना रंगवताना चित्रात सुद्धा सगळीकडे चित्रकारांनी प्रत्यक्ष चित्र काढताना पण निळा रंगच आलेले. तेव्हा त्यांनी आपल्या शरीराचं विसर्जन करायचं ठरवलं, पण सगळे लोक बरोबर आले म्हणून लोकांच्या बरोबर विसर्जन केलं. ते इथं देवीमध्ये त्यांनी पावलं जेव्हा टाकायला सुरुवात केली तेव्हा समोर सगळ्या देवदेवता ब्रह्मदेव आदी सगळे देव समोर आकाशात एकत्र आले. त्यांना देव जन्म कसे घेतात हे पण कळत नाही आणि ते आपलं निर्गमन स्वधामगमन ज्याला म्हणतात ते कसं करतात हे पण कळत नाही. म्हणून त्याची उत्सुकता देवानं सुद्धा असते. सगळेजण आले त्यांनी रामानं मात्र पाहिलं, कारण रामाने मनुष्य तत्व जे आहे ते झाकून ठेवलेलं नव्हतं. काही मी ईश्वर आहे असं त्यांनी आपल्या शरीरात किंवा कोणालाही सांगताना की मी नाही आहे, काम ईश्वरासारखं केलेलं आहे, ईश्वराचंच केलं. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं आपण खरे म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहात. तेव्हा आपण आता जाण्याचा विचार केलाय. स्वधाम गमनाला याचा विचार कर. याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय. आमचं स्वागत करतोय. यानंतर पुढचा तुम्हाला जो काही घ्यायचा आहे या देहानंतरचा पुढचा जो काही देह घ्यायचा तुमच्या मनात आहे तो आवश्यक आहे. म्हणजे जो जगाचा निर्माता आहे त्यांनी रामानं सांगितलं तुमच्या मनात पुन्हा कुठेही तुम्ही जे अवतार घ्यायचा असेल किंवा जन्म घ्यायचा असेल त्याला तुम्ही अवश्य घ्या असं ब्रह्मदेवांच्याकडून वरतून त्यांनी वधून घेतलं. आणि मग सगळ्या लोकांच्या बरोबर या इथेपर्यंत गेले. इथं त्यांचे चरण पादुका आहे. इथंपर्यंत गेल्यानंतर त्याच्यापुढे राम सबंध नदीमध्ये कुठेही कुणालाही दिसले नाहीत. आणि बाकीचे अयोध्येतले लोक होते त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं आणि दिव्य शरीरानं ते आपल्या परतले. दिव्य शरीरानं पुन्हा आपल्या नेहमीच्या कामाला लागले, पण त्यांचं शरीर आणि जीवन सगळं पालटलेलं होतं. राम मात्र विरघळून गेले. अवतार कार्य संपलेलं होतं. नंतर ते लवकुश वगैरे बाकी सगळ्यांनी शरीर नदीत या सगळ्या शरीराचा शोध घेतला, पण ते कुठेही सापडलं नाही, कारण ते सापडण्यासारखं नव्हतं. तर हे जो शेवटचा घटनेचा भाग घडला गुप्त हरिघाट त्या जागी आपण आता जाणार आहोत. बाकीची मंदिरं ही आणखी तयार झालेली आहेत. या सगळ्यात आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही. ते चरण पादुका बघायचे आणि पुन्हा गाडीत जाऊन बसायचं, पुढच्या कामाला जायचं. फ्लॅशबॅक म्हणल्याप्रमाणे हा शेवटचा भाग. आता पुढचा भाग जन्मापर्यंत आपल्याला बघायला पुढे मुख्य ठिकाणी जायचे. श्रीराम जन्म भूमीकडे जायचे. एकदा जय जयकार नहीं नहीं चलिए बाजू घुमा दे बोर्ड पे। आइए घुमा देते
Hey!